सांगली जिल्ह्यात ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेस जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे जाहीर प्रवेश केला। सेनेचे राष्ट्रीय सचिव आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, जिल्हा प्रमुख आनंदराव पवार तसेच संपर्क प्रमुख आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समेत जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांची पक्ष प्रवेशाविषयी आणि पक्षात पुनर्वसन संदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती। त्यानुसार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत निर्णय झाला होता। त्यानुसार बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख संजय विभुते, मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव आणि जिल्हा युवा सेना प्रमुख ऋषिकेश पाटील, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, गौरीशंकर भोसले उपजिल्हा प्रमुख खानापूर विधानसभा, सागर पाटील उपजिल्हा प्रमुख जत विधानसभा, रणजित गावडे उपतालुका प्रमुख मिरज, बबन कोळी उपतालुका प्रमुख मिरज, औदुंबर पोद्दार युवासेना उपजिल्हा प्रमुख जत, निळूभाऊ देशपांडे तालुका प्रमुख आटपाडी, सुशांत पैलवान युवासेना शहर प्रमुख तासगाव, अमोल वळसंग उपतालुका प्रमुख मिरज तसेच सांगली मिरजेतील महिला आघाडीच्या पदाधिकारी खानापूर, आटपाडी, जत, पलूस, कडेगाव, तासगाव, सांगली, मिरज येथील ठाकरे सेनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिरजेची जागा मिळाली होती, मात्र तेथेही शिवसेनेला यश मिळाले नाही। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल या अपेक्षेने ठाकरे सेनेत इतर पक्षातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला, मात्र राज्यात महायुतीची सत्ता आल्याने ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे। विधानसभा निवडणुकीत मिरजेत ठाकरे सेनेला चांगली मते मिळाली होती। आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे सेनेसाठी अडचणीच्या ठरणार आहेत। जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेचे बळ वाढले आहे। यामुळे जिल्ह्यात महायुतीत ताकद वाढली आहे।